पण वास्तविक पाहता आता घटनाबाई मराठ्यांनी आरक्षण मागू नये, कारण ह्या साच्याबंद असलेले 52% आरक्षण जे आहे या व्यतिरिक्त हे भारत सरकार देऊ शकणार नाही। राजकीय पुंगाणी वाजवण्यासाठी काही लोक गाजर दाखवत आहेत। खऱ्या अर्थाने माळ्यांमधला जो ओबीसी समाज आहे आणि त्याच्यासोबत असलेला भटक्या विमुक्त आहे यांच्यापुरतंच सीमित असलं पाहिजेत। वास्तविक पाहता आता लाखो पुरावे कुणब्यांचे मिळतात, हे कदाचित बनावट डाव आहे। या ठिकाणी माझ्यासारख्याला असं वाटतं की मराठ्यांनी आपला मर्दपणा आरक्षणामध्ये घालू नये, कारण त्यांचे जर 150 एकरात जर सभा होणार असेल आणि सभेच्या ठिकाणी फाटके तुटके येत नाहीत तर सनद गाड्यांमध्ये येतात, ते मर्सिडीज गाड्यात येतात, म्हणजे आर्थिकदृष्ट्या ते कमकुवत नाही। आणि मला असं वाटतं की मराठ्यांनी आरक्षण मागू नये, त्यांची बहादुरी ही शिवाजी महाराजांना अर्पित ठेवून या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन केलं पाहिजे की बाबासाहेबांनी साच्याबंद केलेलं आरक्षण आहे तेच निश्चित आहे। बाबासाहेब हे आमचं काळीज आहे आणि बाबासाहेबांना नेहमी आम्ही स्मरण ठेवून रोज सकाळी घराच्या बाहेर पडलो तर चळवळीचा नारा म्हणून बाबासाहेबच आम्हाला अभिप्रेत आहे। आम्ही दुसऱ्या नेतेगणांना अतिशय मनात ठेवत नाही। जय भीम जय संविधान सम्यक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा 67वा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि त्यानिमित्ताने शेकडो अनुयायी या ठिकाणी अभिवादनासाठी आलेले आहेत। आज या ठिकाणी माननीय भगवानजी वैराट या ठिकाणी अभिवादन आलेले आहेत, त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते अभिवादनासाठी आलेले आहेत। भगवानजी वैराट यांचं कार्य सर्वांना माहीतच आहे। त्यांनी झोपडपट्टी चळवळीमध्ये खूप मोठी क्रांती केलेली आहे आणि आंबेडकर चळवळीचा अतिशय पाठीराखा म्हणून त्यांची या महाराष्ट्रात ओळख आहे। आज ते अभिवादनासाठी आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आज ते कशा प्रकारे अभिवादन करतात आणि बाबासाहेबांबद्दल त्यांचे काय विचार आहेत। आज आपण या ठिकाणी सर्वजण बाबासाहेबांच्या पदस्पर्शेला स्पर्श करून त्यांना अभिवादन करतो। माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला बाबासाहेब म्हणजे आमच्या जीवनातील हा श्वास आहे आणि बाबासाहेब जर हयातीत नसते तर आमच्यासारख्या दलित, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त मानवाला न्याय देण्यासाठी दुसरा कुठलाही चमत्कार या देशामध्ये घडलेला नाही। बाबासाहेबांच्याचमुळे हा भारत देश हा तारला गेलेला आहे आणि भारताच्या पेक्षा बाबासाहेब हा जागतिक स्तरावरील अतिउच्च त्यांच्याशी कुणी स्पर्धा करू शकत नाही आणि म्हणून बाबासाहेब हे आमचं काळीज आहे आणि बाबासाहेबांना नेहमी आम्ही स्मरण ठेवून रोज सकाळी घराच्या बाहेर पडलो तर चळवळीचा नारा म्हणून बाबासाहेबच आम्हाला अभिप्रेत आहे। आम्ही दुसऱ्या नेतेगणांना अतिशय मनात ठेवत नाही। बाबासाहेबामुळेच हे आमचं जग चाललेलं आहे। बाबासाहेबामुळेच इथल्या भारतातील सर्व जाती धर्म केवळ बाबासाहेबांना दलितांचाच नेता म्हणून चालणार नाही तर भारत अखंड ठेवण्याचा, राष्ट्रीय एकात्मता जपण्याचं हे सगळं कार्य हे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी संविधान देऊन या ठिकाणी मानवजातीला संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून या दिनी आम्ही नतमस्तक होतो आणि झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या हजारो कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी मानवंदना देतो, अभिवादन करतो। आता एकच गोष्ट आहे की या देशाला तारण्यासाठी बाबासाहेबांच्या शिवाय कुणी दुसरी प्रतिमा आपल्या घरात ठेवू नये असं माझ्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्याला वाटतं। राजकारण आहे ते अतिशय पेटलेलं राजकारण दिसतंय। ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, बऱ्याच आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। एकमेकांशी वाद झालेले आहेत, एकमेकांचा म्हणजे उरावर बसण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे, घरं जाळण्यात आलेले आहे। तर अशा परिस्थितीमध्ये आपण लोकांना काय आवाहन कराल? एक तर प्रामुख्याने बाबासाहेबांनी जे संविधान दिलं आहे त्यावेळेलाच बाबासाहेबांनी त्या काळात उच्चवर्णीयांचा असलेला मराठा बांधव आहे त्यांना त्यावेळेलाच सूचित केलं होतं की तुम्हाला हे आरक्षण देण्याच्या संदर्भात, पण त्यावेळेला ते सनद होते
म्हणून त्यांनी ते आरक्षण घेतले नाही. पण वास्तविक पाहता आता घटनाबाई मराठ्यांनी आरक्षण मागू नये, कारण ह्या साचाबंद असलेल्या 52% आरक्षण जे आहे या व्यतिरिक्त हे भारत सरकार देऊ शकणार नाही. राजकीय पुंगाणी वाजवण्यासाठी काही लोक गाजर दाखवत आहेत. खऱ्या अर्थाने माळ्यांमधला जो OBC समाज आहे आणि त्याच्यासोबत असलेला भटक्यामुक्त आहे यांच्यापुरतंच सीमित असलं पाहिजेत. वास्तविक पाहता आता लाखो पुरावे कुणब्यांचे मिळतात. हे कदाचित बनावट डाव आहे. या ठिकाणी माझ्यासारख्याला असं वाटतं की मराठ्यांनी आपला मर्दपणा आरक्षणामध्ये घालू नये, कारण त्यांचे जर 150 एकरात जर सभा होणार असेल आणि सभेच्या ठिकाणी फाटके तुटके येत नाहीत तर सनद गाड्यांमध्ये येतात, ते मर्सिडीज गाड्यात येतात. म्हणजे आर्थिकदृष्ट्या ते कमकुवत नाही. आणि मला असं वाटतं की मराठ्यांनी आरक्षण मागू नये. त्यांची बहादुरी ही शिवाजी महाराजांना अर्पित ठेवून या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन केलं पाहिजे की बाबासाहेबांनी साचाबंद केलेलं आरक्षण आहे तेच निश्चित आहे. धन्यवाद.